आगामी काळात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातला कांदा कमी होऊ शकतो, त्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे भाव भडकणार आहेत का? दुसरी गोष्ट म्हणजे याच वेळेस सप्टेंबरमध्ये नाफेडचा मागच्या दारानं खरेदी केलेला कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव पडणार का? तिसरी गोष्ट, हॉर्मुजचं काय होतं आहे आणि त्याच्यामुळे निर्यात थांबलेली आहे, त्यामुळे भाव पडणार का? चौथी गोष्ट, उत्तरेकडे श्रावण लागलेला आहे किंवा आता श्रावणाला सुरुवात होईल 30 तारखेनंतर, भाव पडणार का? अनेक प्रश्न आहे. अनेक प्रश्नांचे उत्तरं शोधताना गोंधळ होतो आहे. केवळ तुमचा माझाच नाही, व्यापाऱ्यांचा आणि या बाजार व्यवस्थेचा सुद्धा आत्ताची परिस्थिती जी आहे ती गोंधळाची आहे. तरी पण आत्ताच्या बाजारभावाची परिस्थिती आणि संभाव्य प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं काय आहेत ते देण्याचा या व्हिडिओतनं माझा प्रयत्न आहे. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वार आहे मंगळवार, तारीख आहे 21 जुलै 2024. काल आपण नाफेडच्या कांद्याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ केला होता, त्यामुळे तो विषय आता घ्यायचं कारण नाही. पण त्याच्या ज्या काही शंका आहे त्याचे मात्र आपल्याला काही उत्तरं आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माहीत असतात किंवा माझ्या पाठीमागे खूप पुस्तकं आहे म्हणजे ते सगळी कांद्याची आहेत असा अर्थ नाही. काही प्रश्न किंवा काही उत्तरं तुम्ही पण मला द्यायला हरकत नाही. एका शेतकऱ्यानं, जो अभ्यासू शेतकरी आहे, त्याची कमेंट आहे, NEE नावाचे त्याचं काय लॉग इनवरनं त्याचं उत्तर आहे, तुम्ही बघू शकता का? त्यांनी असं सांगितलं की नाफेडचा कांदा जो खरेदी होतो आहे त्याच्यामध्ये व्यापारी एवढे चतुर आहे की तो तसाच्या तसा देणार नाहीत. चांगल्या क्वालिटीचा जो गोल्टी गोल्टा आहे तो बाजूला काढतील, जो चांगला साठून राहील वगैरे या पद्धतीनं, आणि उरलेला कांदा जो आहे ज्याला खाद चोपडा जो काहीच लायकीचा नाही आहे तो कांदा आता नाफेडला कागदोपत्री खरेदीसाठी दिले जाईल आणि त्यातून हे सगळे पैसे कमावतील. आता होईल काय, तिथलं प्रत्यक्ष गोडाऊन ज्यांनी पाहून आले त्यांचं म्हणणं असं आहे की अतिशय लो क्वालिटीचा कांदा खरेदी होतो आहे, त्यामुळे हा कांदा बाजारात येण्यापूर्वीच तो खराब झालेला असेल, त्याची खाद होईल किंवा काय होईल माहीत नाही, त्यामुळे हा कांदा बाजारभाव पाडण्याची शक्यता कमी आहे. नाफेडची कांदा खरेदी फक्त 50,000 मेट्रिक टन झाली आहे. नाफेड आणि NCCFचे प्रत्येकी 25,000 अशा बातम्या आहेत. पण अजून त्यांना 1.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे आणि याच्यामध्ये जो काय गोल्टी गोल्टा मीडियम साईजचा जो कांदा सरसकट खरेदी केला जातो आहे तो सगळाच नाफेडकडे जाणार नाही. त्याच्यापैकी काही माल जो आहे तो तुम्ही समजून घ्या, मलेशियाची जी कांदा साईज असते गोल्टीची किंवा गोल्टाची 45 mm पेक्षा जास्त, तिथे पण या कांद्याची गरज आहे. आता व्यापारी आणि त्यांच्यामध्ये सध्या ओढाताण झाली आहे. 2 व्यापारी किंवा आडत्यांमध्ये, जे रेग्युलर व्यापार करतात, चांगल्या पद्धतीनं व्यापार करतात आणि जे निर्यात पण करतात कांद्याचे, विशेषतः लासलगाव, पिंपळगाव आणि या सगळ्या नाशिकच्या पट्ट्यामध्ये, त्यांचं म्हणणं असं आहे की हे कुठल्या आडत्याकडनं, हे कोण मागच्या दाराने खरेदी करतं ते अजून समजलं नाही. काहींना नावं माहिती आहे, त्यांची काहींचं मी सांगितलेलं होतं त्याच्यातनं. पण यामुळे काय होणार आहे, निर्यातीला जो कांदा लागतोय त्याच्यासाठी व्यापाऱ्यांना शोधाशोध करावी लागेल आणि मग या नाफेडच्या 2 रुपये कमवायच्या नादामध्ये जी ऑगस्ट नंतर निर्यात सुरू राहील किंवा सुरळीत होणार आहे, वेग घेणार आहे, त्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. आणि अशातच जर बांगलादेशची ऑर्डर आली, येण्याची शक्यता कमी आहे, तर त्याला या नाफेडच्या कांदा खरेदीचे जे व्यापाऱ्यांचं एकमेकांमध्ये अंतर्गत हेवे दावे आणि युद्ध चालू आहे त्याचा फटका बसू शकतो. अर्थात ही परिस्थिती कोणी आणली, तर काही एजंट व्यापाऱ्यांनी जे नेमले की ज्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही नाफेडला खरेदी देऊच नका, तुम्ही अमुकच करू नका. त्याच्यामध्ये काही माध्यमं पण होते, काही पाकिटबाज पण होते. त्यांच्या पाकिटबाजीचे किस्से आता बाहेर यायला लागलेले आहेत. त्याबद्दल आता काही बोलायचं नाही, हा विषय नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय, त्यामुळे पहिली शंका, नाफेडचा कांदा बाजारात येईल तो खराब येईल आणि तो सप्टेंबरमध्येच का आणतायत, किंवा तशी जर तयारी असेल तर शेतकरी बांधवांनो समजून घ्या, तुमचे बाजारभाव ऑगस्टच्या
दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून वाढायला सुरुवात होतील. कारण बाजारभाव जेव्हा वाढतात तेव्हा मार्केट स्टॅबिलाईज करण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी किमती, ग्राहकांची ओरड होऊ नये म्हणून विशेषतः उत्तरेकडे हा कांदा येऊ शकतो. उत्तरेकडे आता आपल्याकडे आषाढी एकादशी संपली की साधारण 3-4 दिवसानंतर श्रावण सुरू होईल आणि उत्तरेकडे विशेषतः UP बिहारमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो आणि या श्रावणामुळे कांद्याची मागणी काही प्रमाणात घटू शकते. मात्र बरेचदा व्यापाऱ्यांकडून दिशाभूल केली जाते की पंजाब हरियाणामध्ये सुद्धा कांदा कमी लागणार, इकडे पण कमी लागणार. अशी काही परिस्थिती होणार नाही, पण त्याच्यामुळे एखादा रुपयाचं तुमचा कांद्याचे बाजारभाव डाऊन होऊ शकतात. ही दुसरी शंका आहे, ती आता काढून निकालात काढली आहे. आता तिसरी शंका जी आहे की काल परवा जी परिस्थिती होती, विशेषतः दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या वरती जे पावसाचं वातावरण होतं, जम्मू काश्मीरची पावसाची परिस्थिती तुम्ही बघितली, भूस्खलन झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पूल कोसळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिथे कांदा जायला अडचणी येत आहेत वाहतुकीमुळे. परिणामी तुम्हाला काय चित्र दिसतंय की आज आझादपूर दिल्लीची जी मंडी आहे तिथे कांद्याचे भाव भडकलेले आहेत. दुसरीकडे कांद्याचे बाजारावर भडकले हिमाचल प्रदेशमध्ये, शिमलामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, बिहारमध्ये. मग त्या तुलनेत 5 रुपये कमी केले की आमचे कांद्याचे बाजारभाव तिकडे 30 आहे तर आम्हाला 25 मिळायला पाहिजे. तसं नाही आहे. या वाहतुकीचा पण परिणाम आहे. एकदा पावसामुळे जी विस्कळीत झालेली वाहतूक आहे ती सुरळीत झाली की हा परिणाम कमी होईल. काल जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे सुरू होतं त्यामुळे दिल्लीतले अनेक रस्ते बंद होते. त्यामुळे अनेक ट्रक ड्रायव्हर किंवा ट्रान्सपोर्टर होते ते घाबरून तिकडे गेलेच नाहीत. याचा परिणाम काय झाला की आपल्याकडच्या ज्या गाड्या आहेत त्या दिल्लीमध्ये जाऊ शकल्या नाही आणि किंवा कमी प्रमाणात गेल्या. त्यामुळे आज तिथे मार्केट जे आहे 1 ते 2 रुपयांनी वाढल्याचं तिथले व्यापारी सांगतात. लवकरच ही परिस्थिती जी आहे आझादपूर मंडी आणि तिथलं ते सुरळीत झालं की तो पण प्रश्न मिटेल. आता पॉझिटिव्ह काय, या सगळ्या तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी आणि भाव कमी करणार वगैरे. हॉर्मुजची परिस्थिती बघूया. हॉर्मुजमध्ये आत्ताची परिस्थिती जी आहे ती धोकादायकच आहे. अनेक ठिकाणी जहाजांवर हल्ले होत आहेत. आत्ताचे जे जहाजाचा हल्ला झाला आहे, भारतीय लोक गेले, ते युक्रेनमध्ये झालेलं आहे. पण आपल्याला जो नवीन मार्ग मिळाला आहे की ओमानवरनं जाण्याचा, म्हणजे इराणच्या बाजूने जायचंच नाही, सरळ जायचं आणि ओमानच्या तिथं बंदरावरनं आणि तिथून मग UAEमध्ये किंवा तिथून सौदीला कांदा जाऊ शकतो रस्ते मार्गाने किंवा आणखी याच्यामध्ये. याचा थोडासा दिलासा मिळेल. सध्या पश्चिम आशिया देशामध्ये जी निर्यात आहे ती मंदावलेली आहे, आधीच सांगितलेलं आहे. युद्ध असो नाहीतर नसो, निर्यातीचा हा मंदावण्याचा काळ असतो. पाकिस्तान, चीन, इजिप्त, विशेषतः पाकिस्तानचा कांदा आपल्या तुलनेत स्वस्त पडतो आहे. काल आपल्या कांद्याचे जे दर दुबईमध्ये होते भारतीय कांद्याचे, ते 1.80 ते 2 दिरहम होते. म्हणजे ते 2.10 दिरहमवरनं खाली आले. पण याचा जो कांदा जातोय पाकिस्तानचा कांदा तो 1.70 ते 1.80 दिरहमपर्यंत आहे. म्हणजे थोडासा स्वस्त आहे. इजिप्तचा कांदा सुद्धा स्वस्त आहे. सुदानचा कांदा स्वस्त आहे. कांदा अगदीच जात नाही असं नाही, पण थोडं फार जो जातो आहे त्याचे दर सध्या कमी आहे. त्यामुळे अनेकांनी एक्सपोर्ट जी आहे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते काही दिवस थांबतील आणि आम्ही ऑगस्ट महिन्यात किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ऑगस्टचा हा विचार करू असं ते सांगत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे ही जी शंका आहे हॉर्मुजमुळे किती नुकसान होईल, नॅचरली या महिन्यात जी निर्यात असते ती कमीच असते किंवा जवळपास ती मंदावलेली असते आणि निर्यातीचा वेग वाढतो तो ऑगस्ट नंतर वाढतो. त्यामुळे ही शंका डोक्यातनं काढून टाका. आणि आता पाशा पटेल बाईंनी, ज्यांना आम्ही पाशाबाई म्हणून ओळखतो, त्यांनी फार चांगलं वक्तव्य केलेलं आहे की बाबा कांद्याची टंचाई आहे आणि ते खरं आहे. याचे अंदाज आधीच लावले गेलेले होते. मेमध्ये किंवा जेव्हा कांदा बाजारात येतो एप्रिल मेच्या आसपास जेव्हा रिपोर्ट प्रसिद्ध झाले तेव्हा काय रिपोर्ट झाला की मागच्या वर्षीपेक्षा यंदा उन्हाळी कांद्याची लागवड ही
काहीतरी 1% किंवा 6% जास्त आहे. पण उन्हाळी कांद्याचं जे उत्पादन आहे ते अवकाळी पाऊस झाल्यामुळे विशेषतः मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र ह्या सगळ्यांनी मिळून साधारण 25 ते 30% घटण्याची शक्यता होती. म्हणजे उत्पादनाचा अंदाज किती लावला होता? साधारण 310 लाख मेट्रिक टन. कोणी 340 सांगतं, कोणी काही पण फेकतं. पण जो अंदाज होता, जे क्षेत्रफळ होतं त्यानुसार आपण 320 पकडूया. आता याच्यातनं 30% म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे साधारण 90 लाख मेट्रिक टन कांदा खराब झाला. म्हणजे आता उरला किती? तर साधारण 320 मधनं 90 लाख मेट्रिक टन कमी करा. खाली किती उरतो आहे? साधारणपणे तो 230 वगैरे असा उरेल. आता देशाची कांद्याची गरज किती आहे? ती आहे 200 लाख मेट्रिक टन. आता परत साठवणुकीमध्ये जो कांदा खराब होण्याच्या पुन्हा तक्रारी आल्या, परत ऊन वाढलं. आता हा जो कांदा खराब होण्याचा अंदाज कधी होते? हे काढणीच्या वेळेस. काढणीनंतर जो साठवणुकीत गेला, विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात, त्या काळात उन्हामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालं. पाणी सुटलं, तो टाकून द्यावा लागला. अनेक शेतकरी म्हणतायत की आम्हाला 1000 रुपये भाव मिळाला होता त्या काळात आणि कांदाही खराब झाला होता. पण आता आम्हाला 2000 मिळून काय उपयोग आहे? आता आम्हाला 3000 मिळालं तरी काहीच फायदा नाही, कारण आमचा निम्मा कांदा गेलेला आहे. त्या कांद्याचं जे प्रमाण आहे ते साधारण असं सांगतात की 30 ते 40% आहे. आणि मध्य प्रदेशने तर साईजच कांद्याची पकडली नाही. आणखी एक, नाफेडच्या कांदा खरेदीसाठी गोल्टा स्वस्त मिळतो म्हणून काही व्यापारी शाजापूर मध्य प्रदेशच्या बाजारात गेलेत आणि तिथूनही कांदा आणत आहेत, अशी पण माहिती आहे. हे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती आहेत. कोणी ईमेल करतंय, कोणी व्हॉट्सअप करतं आहे. पण अनेक शेतकरी त्यांना जे अनुभव येत आहेत ते असे आहेत. तर थोडक्यात काय, पाशा पटेलांचं वक्तव्य जर खरं ठरलं तर आगामी काळामध्ये व्यापाऱ्यांवर आणि निर्यातदारांवर निर्बंध येतील. आणि हे निर्बंध काय असू शकतील? निर्यात जी आहे ती कमी करायची किंवा निर्यातीवर शुल्क लावायचं, असे निर्बंध असू शकतात. त्यामुळे आणि त्या काळामध्ये हे कधी निर्बंध येऊ शकतात? हे सप्टेंबरमध्ये येऊ शकतात. तोपर्यंत तुमचा आमचा कांदा शेतकरी भावांनो हा निघून गेलेला असतो. आपल्याकडे केवळ 10 ते 15% कांदा शिल्लक असतो. आणि अशा कांद्याला जर समजा 3000-4000 दरावरनं परत जर 2000 भाव मिळाला तरी फार विशेष काही आपलं नुकसान होणार नाही, कारण खरीपाचा कांदा अनेकांकडे आलेला असतो आणि आधी आपल्याला भाव मिळालेला असतो. मग नुकसान कोणाचं होणार आहे? कांदा टंचाईच्या संदर्भातल्या बातम्यांना विरोध करून किंवा नाफेडला कांदा देऊ नका असं सांगून तुमचा जो फायदा होणार होतो त्यापासून तुम्हाला वंचित ठेवून अशा जे काही माध्यमांमधनं किंवा सोशल मीडियातनं ज्या गोष्टी येत आहेत, यामुळे नुकसान व्यापाऱ्यांचं होणार आहे. आणि त्यातून त्यांनी काही एजंट नेमले तर नाही ना, अशा गोष्टी आहेत. या संदर्भात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या जे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. इतर अनेक ठिकाणची जे काही आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली. आणि स्वतः ॲग्रो शिवारच्या आंदोलनाचा ग्रुप आहे, तिथे पण आमची चर्चा झाली. आणि आम्ही या मुद्द्यावर आलो आहोत की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या भुरट्या लोकांच्या बद्दल एक जनजागृती अभियान आपण राबवायचं आहे. आणि आम्ही आता जे कांद्याचे शेतकरी, तुम्ही जर जेन जी असाल किंवा सगळे तरुण शेतकरी आहेत, आम्ही एक अभिनव पद्धतीचं आंदोलन आता राबवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आम्ही काय रस्त्यावर दगडं बिगडं घेऊन उतरणार नाही आहोत. पण आम्ही इतके सजग होऊ की व्यापाऱ्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही ती सगळी माहिती शेतकरी आणि या सगळ्या याच्यातनं सावध राहू. आणि त्या पद्धतीने आमचे शेतकरी आता पावलं टाकतील. मग तुम्ही काही बातम्या सोडा, मग इथं तुमचे ठेवलेले पत्रकार, ठेवलेले लोक, आणखी कोणीतरी ठेवलेले असतील, त्यांच्या माध्यमातून काही करा, काही फरक पडत नाही. व्हिडिओ मोठा होतो आहे. माझी जी तळमळ आहे त्या ती समजून घ्याल तुम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि यातनं जी जनजागृती होईल आणि तीच मला असं वाटतं कांद्याचे भाव बदलेल. सध्या तरी निष्कर्ष काय आहे? अनेकांनी सांगितलं की तुम्ही फार बडबड करतात.
तुम्हाला फार मुद्दा सांगतच नाही. राजेहो, मी मुद्दाच सांगतोय ना त्याच्यामध्ये. म्हणजे 10-12 पानं तुम्ही वाचून दाखवतात वगैरे असं नाही आहे. मग पिंपळगावचे भाव सांगितले आणि तुझ्या गावचे भाव सांगितले राजा, आणि बाकीच्यांचे नाही सांगितले, तर ते काय वाचक नाही आहे का? तो तुमचा प्रश्न आहे. तेव्हा अशा लोकांकडे जेव्हा मी तपासतो तेव्हा असं लक्षात येतं की हे सगळे व्यापाऱ्यांची सोडलेली पिल्लावळ आहे आणि ते इथे येऊन कमेंट करत राहतात. त्यांना मी ब्लॉक केलं आहे. तर थोडक्यात काय आहे की कांद्याची टंचाई होण्याची शक्यता किती आहे? तर हो आहे. उत्तरेकडच्या श्रावणामुळे भाव कमी होतील का? थोडे कमी होतील. पण या सगळ्या एकूण परिस्थितीमुळे नाफेडचा कांदा तुमचे भाव पाडेल असं जर व्यापारी म्हणत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. आता मी सांगत नाही, कारण नाफेडच्या कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांनीच केली आहे आणि व्यापारीच म्हणतात की भाव पाडणार आहे. या सगळ्या जो सगळा विरोधाभास आहे हे तुम्हाला आता समजलेलं आहे. आपल्यासाठी एकच आहे की भाव पडणार नाही, टिकून राहतील. उलट वाढीचीच शक्यता जास्त आहे आणि वाढलं नाही तर बाजारात आजपासनं किंवा उद्यापासनं, म्हणजे मी एकही कांदा देऊ नका व्यापाऱ्यांना. आपण सरळ ट्रॅक्टर घेऊ आणि शहरामध्ये ट्रॅक्टर घेऊन या. ॲग्रो शिवारचं मागचं जे आंदोलन आहे त्या पद्धतीनं आपण पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी कांदा विकू. द्यायचाच नाही. तुम्ही जर तुमची पिल्लावळं नेमून, एजंट नेमून आमचे भाव पाडत असाल वेगवेगळ्या याच्यातनं, कांदा काहीवारी झालेत, काहींना कांदावाल्यांचा फार पुळका येतो. असं काही नाही आहे. तर प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी काम करत असतो आणि या सगळ्या याच्यामध्ये असं कोणी असेल तर आपण लवकरच यातनं कांदा द्यायचा नाही असं आंदोलन करू. आम्ही आमचा कांदा व्यापाऱ्यांना, बाजार समितीला देणार नाही. आम्ही थेट आमचा मार्केटमध्ये नेऊ. ज्या दिवशी तुम्ही असे 10 दिवस कांद्याचा उपवास कराल, एकादशीला जसा आपण उपवास करतो, मार्केट उपवास, माफ करा, कांद्याचं नाही, त्या दिवशी ही बाजार व्यवस्था सुधारतील. तथाकथित जे कोणी ठेवलेले लोक आहेत ते पण सरळ होतील, ठेवलेला मीडिया पण सरळ होईल आणि व्यापाऱ्यांची जी चाल आहे की प्रत्येक वेळेस काहीतरी अफवा सोडायची आणि भाव पाडायचे, ते जे आहे त्यामध्ये पण सुद्धा बदल होईल. खरं तर व्यापाऱ्यांनी पुढे येऊन नाफेडचे खरेदी करणारे जे आडते किंवा दुसरे व्यापारी आहे त्यांना जाब हा व्यापाऱ्यांनीच विचारायचा आहे, कारण तुमचे भाव तुमचेच व्यापारी पाडत आहेत. हा व्यापाऱ्यांसाठी संदेश आहे. मला खात्री आहे अनेक चांगले व्यापारी आहेत, ते पुढे येऊन अशा लोकांची बरोबर त्यांना सरळ करतील, त्यांना प्रश्न विचारतील आणि त्यांना या व्यवस्थेत येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे भाव पाडण्यापासून रोखतील. कारण व्यापारी बांधवांनो लक्षात घ्या की ही जी टुक्कार यंत्रणा आहे हे तुमचे पण भाव पाडतील. पण माझं जे काही कन्सर्न आहे ते सगळं शेतकऱ्यांसाठी आहे. आम्हाला शेतकऱ्यांचे बाजारभाव टिकवून ते वाढवायचे आहेत. जोडून राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. आपल्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. तुम्हाला जोडायचं असेल तर कमेंटमध्ये मला अवश्य कळवा. धन्यवाद.